अमर क्रीडा मंडळ कासने आयोजित स्वर्गीय महादेव स्मृती चषक 2024 40 प्लस क्रिकेटचा हा महासंग्राम 3 दिवस चालणारे हे स्पर्धा या 3 दिवसातील हा पहिला दिवस. पहिल्या सामन्यामध्ये जय बजरंग गोरसे संघाला पुढे चाल भेटली. त्यानंतर सामना झाला तो बावाले विरुद्ध सारंगाव. या सामन्यामध्ये बावाले संघाने दणदणीत असा विजय मिळवत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आणि या दुसऱ्या फेरीतील हा सामना रंगतोय जय बजरंग गोरसाई वर्सेस जय हनुमान बावाले. विजयाला थोडीशी दुखापत झाली होती. त्या दुखापतीतून थोडा सावरतोय आणि पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर तयार होतोय तो विजय. यापुढे होणारा सामना शेलमाता वल वर्सेस गावदेवी रांजनोली. दोन्ही संघांनी तयारीत राहायचंय. यानंतर आपलाच सामना असेल. पुन्हा एकदा गोलंदाज विजय तयार. स्ट्राईकला तो आता मात्र आपल्या पल्त्रमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. खूप सुरेख असं क्षेत्ररक्षण मानावं लागेल ते आपल्याच पल्त्रमध्ये गोलंदाज विजयाचं. आणि दुखापत झाल्यानंतर सुद्धा आपल्या संघाने कशा प्रकारे 100% देण्यात प्रयत्न करतोय ते इथे मात्र गोलंदाज विजय. आतापर्यंत 3 चेंडू हाताळले विजयानं आणि एकच धाव खर्च केली. पॉवर प्लेच्या षटकामध्ये टिचून असा मारा म्हणावा लागेल ते विजयाचा. ज्या विजयाने पहिल्या सामन्यामध्ये पॉवर प्ले षटक हाताळताना फक्त 6 धावा दिल्या होत्या. आता मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू होता. यष्टीरक्षक थोडस गचाल होतं यष्टीरक्षक, परंतु चांगला बॅकअप म्हणावं लागेल ते क्षेत्ररक्षकाचं. आणि निर्धाव चेंडू टाकतोय तो गोलंदाज विजय. फुलटॉस चेंडू होता. चेंडू काही समजला नाही फलंदाज विनोद याला आणि निर्धाव चेंडू विजयाचा. पुन्हा एकदा विजय आपल्या बॉलिंग मार्फत तयार विनोद याच्यासाठी. आता मात्र फुलटॉस होता. लेगच्या दिशेने मारलेला फटका. थोडी खराब अशी फलंदाजी म्हणावी लागेल ती. गोरसे संघाचे 2 लगातार चेंडू फुलटॉस भेटले होते, परंतु त्या फुलटॉस चेंडूचा काही समाचार उचलता आला नाही ते फलंदाज विनोद याला. आता मात्र स्ट्राईकला येते ते ज्या बॅट्समनला दयानंद, ज्याला एक जीवनदान भेटलंय. बघूया जीवनदान भेटल्यानंतर कशा प्रकारे कमबॅक करून देत होता आपल्या संघाला फलंदाज दयानंद. धावसंख्या 2. आता मात्र घुमवण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा झेल उडतोय. पुन्हा एकदा जीवनदान भेटतोय. थोडस गच्चाल क्षेत्ररक्षण मानावं लागेल. बॅक टू बॅक 2 चेंडूंवर दयानंद याला 2 जीवनदान भेटलेत. पहिल्या षटक समाप्तीचा इशारा येतो तो अंपायरचा आणि फक्त 3 धावा खर्च केल्या त्या विजयानं. का टिचून अशी गोलंदाजी म्हणावी लागेल ती विजयाची. नवीन गोलंदाज श्रीकांत. दयानंद ज्याला बॅक टू बॅक 2 चेंडूंवर 2 जीवनदान भेटलेत. बघूया जीवनदानाचा कशा प्रकारे फायदा उचलतायत. गोलंदाजीमध्ये थोडासा चेंजेस होत आहेत. प्रथम श्रीकांत याच्या हातामध्ये चेंडू दिला होता, परंतु कर्णधाराने पुन्हा एकदा आपला निर्णय बदललाय आणि गोलंदाजी दिले ते लेफ्ट आर्म गोलंदाज सोमनाथ. पहिल्या सामन्यामध्ये सोमनाथ याने सुद्धा खूप सुरेख अशी गोलंदाजी केली होती. बघूया या सामन्यामध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करतोय तो सोमनाथ. स्ट्राईकला येतो दयानंद. धाव संख्या ती फक्त 3. आता मात्र थोडं फ्लाईट दिलं चेंडू. लेगच्या दिशेने मारलेला फटका. एक धाव इथे मात्र पूर्ण आणि 1 धावावर समाधान मानतोय का बघूया. आणि 1च धाव, परंतु इथे रनआउटची चान्स आणि पंचांचा इशारा देतो.
पंचांचा इशारा आपण बघूया काय झालंय. एकच धाव. पंच आपला निर्णय घालवायचा आहे. फलंदाज बाद. आणि ते शेलमाता वर्ल्ड संघ हजर झालेले अमर क्रीडा मंडळ कासने 40+ यांच्याकडनं आपलं हार्दिक स्वागत. इथे मात्र फलंदाज बाद झाले तो विनोद. रनआउटच्या स्वरूपानं पहिला झटका लागतो तो जय बजरंग गोरसे संघाला. नवीन आलेला फलंदाज देवराज. बघा रणनीतीच्या स्वरूपात फलंदाज बाद केलाय गोरसे संघानं. बघूया परंतु त्या रणनीतीचा इथे कशा प्रकारे फायदा होतोय. चांगली धावसंख्या उभारायची असेल तर चांगली फटकेबाजी करावी लागेल ती देवराजाला. पुढचा चेंडू सुरेख चेंडू म्हणावा लागेल. फ्लाईट देत ब्लॉक होलच्या दिशेने टाकलेला हा चेंडू निर्धाव चेंडू. काय गोलंदाजी म्हणायला लागेल ती भावाली संघाची. पूर्णपणे बांधून ठेवले इथे मात्र गोरसे संघाला. धावसंख्या पूर्णपणे थांबवून ठेवले 4 धावसंख्या. पुढचा चेंडू आता मात्र चेंडू गुमावलाय का विनोदानं. फलंदाजी विनोदानं कशा प्रकारे जो रनआउट दिला होता याच कारण होतं. कारण त्याला देवराजाला फलंदाजीसाठी आणायचं होतं आणि देवराजानं आपली ताकद इथे दाखवून दिली. या 6 धावेने धावसंख्या झपाट्याने वाढते. धावसंख्या किती 10. पहिला चेंडू निर्धाव खाल्ला होता परंतु चांगलं पुन्हा एकदा कमबॅक केलं आणि एक उत्तुंग असा षटकार घेतला तो गोलंदाज सोमनाथ याला. चेंडू सुद्धा आलेले मैदानात. जर चांगली धावसंख्या उभारायची असेल तर अशाच प्रकारे फटकेबाजी करावी लागेल ती देवराजाला. धावसंख्येची 10. पुन्हा एकदा देवराज बॅटिंग मार्कवर तयार. गोलंदाजी सिद्धी सोमनाथ. ज्या सोमनाथ हा गोलंदाजीमध्ये थोडीशी विशिष्ट अशी शैली फ्लायटेड चेंडू टाकतोय तो. फलंदाजासाठी पुन्हा एकदा फ्लाईट दिलेला चेंडू. आता मात्र स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न होता आणि निर्धाव चेंडू म्हणावा लागेल. यश मात्र येत नाही इथे मात्र देवराजाला. स्टेप आउट करून स्टेट मारण्याचा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता इथे देवराजानं परंतु अपयश आले ते फलंदाजाला. पुन्हा एकदा सोमनाथ आपल्या बॉलिंग मार्कवर तयार. आता मात्र पुन्हा एकदा फ्लाईट चेंडू. कॅचची संधी होते का बघूया परंतु खूपच लांब राहतोय चेंडू. एकदा इथे मात्र पूर्ण होते. दुसऱ्या धावसाठी सुद्धा प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव सुद्धा पूर्ण होते. चांगले टिचून अशी गोलंदाजी म्हणाली ती सोमनाथाची. षटकार काढल्यानंतर चांगलासा कमबॅक. या 2 धावने धावसंख्या होती 12. धावसंख्या ती 12. काय गोलंदाजी करतो इथे मात्र भावाला संघ. पहिलं षटक विजयाने अटकलं. त्याने सुद्धा टिचून असा मारा गेला. त्यानंतर आला तर सोमनाथ याने सुद्धा एक षटकार काढल्यानंतर चांगलासा कमबॅक. पुन्हा एकदा आता मात्र चेंडू गुमावलाय आणि चेंडू जातोय तो सरळ सीमापार. षटकार. षटकामध्ये थोडासा मागे राहिला होता जय बजरंग गोरसे संघ परंतु दुसऱ्या षटकामध्ये 15 धावा घेतल्या त्या सोमनाथ याला आणि थोडाफार कमबॅक केला आपल्या संघाने. जय बजरंग गोरसे या संघानं धावसंख्या दिली 1 बाद 18. सतत फ्लायटेड चेंडू टाकत सोमनाथ. काही चेंडू निर्धाव जात होते परंतु काही चेंडूवर 2 असे षटकार घेतले ते फलंदाज देवराजानं. आता स्ट्राईकला येते पुन्हा एकदा दयानंद जे ओपनिंग साठी आले होते त्यांना 2 जीवनदान सुद्धा भेटले आणि नवीन गोलंदाज येतो तो नरेश. धावसंख्येचे 18 धावसंख्येवर फक्त 1 गडी बाद झालाय गोरसे या संघाचा. बघा नरेश कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू. आता मात्र पुन्हा एकदा झेल उडतोय दयानंद याचा. आता मात्र पुन्हा एकदा दयानंद याला लगातार
तीन जीवदान दयानंदच्या बॅटवर सुद्धा चेंडू येत नाहीत आणि क्षेत्ररक्षक सुद्धा त्याची कॅच काय पकडत नाहीत. आणि भिवंडी ग्रामीण 40+ असोसिएशनचे उपाध्यक्ष मान्य श्री प्रमोदजी बोईर व्यासपीठावर आलेले, त्यांचं हार्दिक स्वागत. तिसरा जीवनदान दयानंद याला. थोडीशी बॅट मात्र चेंज करतो इथे फलंदाज दयानंद. आता मध्ये स्ट्राईकला जो देवराजाने आपल्या फलंदाजीमध्ये 2 षटकार घेतलेत. बघा नरेशच्या गोलंदाजीवर कशा प्रकारे समाचार घेतोय देवराज. धावसंख्या ती 19. नरेश पुन्हा आपल्या बॉलिंग मार्फत तयार. आता मात्र फलंदाज देवराज. आकुटबा चेंडू होता, झेल उडतोय आणि देवराज हा बाद होतोय. दयानंद याचे 3 झेल सोडले, परंतु क्षेत्ररक्षकाला सुद्धा माहिती आहे देवराजाचा झेल किती महत्वाचा आहे. कारण देवराजानं 2 षटकार केले, वैयक्तिक 14 धावा केल्या होत्या. त्या देवराजचा झेल घेण्यात यश आलं ते बावळ संघाला आणि देवराजाची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो कैलास. 19 या धावसंख्येवर लागलेला हा दुसरा झटका. पाटील सरांचं इथे आगमन होत आहे. चांगली गोलंदाजी म्हणाल की नरेशचं सलग 2 चेंडूवर 2 झेल उडाले होते, परंतु पहिला झेल स्वतः नरेशाने सोडला, परंतु दुसरा झेल क्षेत्ररक्षकाने पकडला आणि देवराज बाद झाला. आता स्ट्राईकला ते कैलास नवीन फलंदाज. पहिला चेंडू आता मात्र ऑफच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न केला होता आणि पंचांचा इशारा येत होता अवांतर चेंडू आणि एक अवांतर धाव. या अवांतर धावाने धावसंख्या होती 20. धावसंख्या झाली ती 20. पुन्हा एकदा नरेश तयार. आता मात्र उंचावून मारलेला फटका आणि चेंडू जातोय तो सरळ सीमा पार. दणदणीत असा षटकार. पहिल्या चेंडूवर खातं खोललं कैलासाने षटकाराच्या रूपानं. या 6 धावाने धावसंख्या झाली ती 26. अशीच फटकेबाजी करावी लागेल ते जय बजरंग गोरसे संघाला. आता मात्र स्लोवर टाकलेला चेंडू होता. चांगलं कमबॅक म्हणावं लागेल ते नरेशाच. आपल्या स्पीड मध्ये थोडासा चेंजेस करत चकवण्यात यश आलं ते फलंदाज कैलास याला. चांगलं कमबॅक म्हणावं लागेल ते गोलंदाज नरेशाचं. आता मात्र पुन्हा एकदा तशा प्रकारे मारण्याचा प्रयत्न केला होता. निर्धाव चेंडू टाकताय बॅक टू बॅक. बीट करण्यात यश येते ते कैलास याला. धावसंख्या स्थिरावलेली 26 या धावसंख्येवर. पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्लोवर चेंडू होता. स्ट्रेट मारलेला फटका. इथे मात्र एक धाव इथे पूर्ण झाली. दुसऱ्या धावसाठी प्रयत्न होतोय का बघूया, परंतु इथे मात्र एकच धाव. एका धावाने धावसंख्या 27. 3 षटक समाप्तीनंतर 9च्या सरासरीनं 27 धावा झाल्या त्या जय बजरंग गोरसे या संघाच्या. गोरसे संघाचा जर विचार केला तर या 3 षटकांमध्ये 3 षटकार घेतले त्यांनी. 18 धावा तर षटकारच्या स्वरूपात झाल्या, परंतु जे काही निर्धाव चेंडू जात होते त्याचं थोडंफार दडपण आलं ते गोरसे या संघासमोर. नमस्कार सर्व क्रिकेट रसिकांना. अमर स्पोर्ट्स तर्फे सर्वांचं हार्दिक स्वागत करतो, सर्वांचं आभार मानतो.
की ते सर्वांनी इथे उपस्थिती दाखवली. दरम्यान हे स्वर्गीय महादेव चषक महादेव स्मृती चषक कासणे 2024-25 सर्वांचं मी नारायण पाटील सरचे स्वागत करतो. दरम्यान सामना चालू आहे तो जय बजरंग गोरसई वर्षे जय हनुमान भावाळे. दुसऱ्या फेरीतली पहिली इनिंग चालू आहे. मला वाटतं गोरसई इथे बॅटिंग करतोय आणि क्षेत्ररक्षणाचा जबाबदारी स्वीकारली ती जय हनुमान भावाळे संघाने. दरम्यान धावसंख्या झाली तिसऱ्या षटकाच्या तानाजी भोईर साहेब, तानाजी भोईर दादा 40+ अध्यक्ष इथे आहेत, त्यांचे आम्ही हार्दिक स्वागत करतो. दरम्यान चेंडू टाकलाय उजव्या एसटींचा वेध घेत चेंडू जातोय वाईट बॉल. अवांतर एक धाव, धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या होते 28. माझे स्कोरर आहेत विशाल नाईक आमच्या समोर इथे बसले, तर उत्कृष्ट स्कोरिंगचा नमुना इथे सादर करतात. तसेच अंपायरिंग आहे, आता नाव आहे नंतर सांगतो मी त्यांची. दरम्यान पुढचा चेंडूचा सामना करेल. सुंदर चेंडू, अप्रतिम चेंडू कमबॅक केलाय आणि मला वाटतं झेल सोडलेला आहे की काय असं वाटायला लागलं इथे. अप्रतिम चेंडू, पहिल्या चेंडूच्या वाईट बॉल नंतर मित्रांनो ज्यावेळी तुम्ही चेंडू हाताळताय, चेंडू निर्धाव टाकताय, त्यावेळी खरोखरच त्या गोलंदाजाला म्हणावं लागेल की हे चांगलं कमबॅक आहे. अप्रतिम असं एक क्रीडांगण स्वर्गीय महादेव स्मृती क्रीडांगण कासणे. जसं वाटते आपण जसे का दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहोत आणि डोंगरांच्या या माऊली छत्रपती शिवाजी महाराजांचं पदस्पर्श झालेल्या या माऊली किल्ल्याच्या समोर असे कासणे गाव वसलेले आहे. कासणे गावाला लागून स्वर्गीय महादेव स्मृती क्रीडांगण कासणे. दरम्यान 2024 हे चषक आहे कासणे चषक. दुसऱ्या फेरीत सामना होतोय भावाळे वर्सेस गोरसई. फुलटा चेंडू फडकावून तडकावून दिला, मिड विकेटच्या दिशेने चेंडू जातोय 6 धावांसाठी 6. दरम्यान उत्तुंग फटका, फुलटो चेंडू टाकलाय, चुकीला माफी नाही इथे. आणि मिड विकेटच्या दिशेने आमचे वैभव हालके यांच्या बंगल्याच्या किताला, बंगल्याच्या कंपाऊंडला चेंडू लागतोय. पुढचा चेंडू कार्पेटच्या साईने चेंडू केला मिड विकेट दिशेने, सेम चेंडू. सुंदर क्षेत्ररक्षण आहे इथे, एकाच धाव समान म्हणावं लागेल. मला वाटते अद्याप गोरसई संघाचा दयानंद दादाकडून काही मोठा फटका बघायला मिळाला नाही. जो चौकार षटकारांची जो आतिषबाजी करतोय तो मला वाटतं सिंगलवरच समाधान मानावं लागले. धावसंख्या 35. पुढचा चेंडू, सुंदर चेंडू, काय चेंडू टाकलाय आणि काय इथे काय घडतंय बिघडतंय. आणि इथे रनआउटची संधी आहे आणि मला वाटते आत्महत्या केलेली म्हणावं लागेल. जीवदान नाही दिलं, इथे आऊट झाले. रनआउटच्या विकेट इथे पड. अंपायर डिसिजन नॉट आउट. ओके. सुंदर असं इथे टॉस साठी आमच्या इथे कॉइन बनवला गेलाय. महादेव स्मृती चषक 2024 एकीकडे आहे आमचे महादेव दादा, आमचे भाऊसाहेब होते. आणि पुढचा चेंडू थोडीशी पायांमध्ये थोडंसं इथे मिसमॅच होते थोडंसं. आणि दुसरीकडे अमर स्पोर्ट्सचं हे सुंदर असं हे नाणेफेकसाठी काढलेले टॉस बॉक्स. उंचावर मारण्याचा प्रयत्न, काय चेंडू टाकतोय, अप्रतिम चेंडू नरेश श्रीकांत कडून. अप्रतिम चेंडू, डॉट चेंडू. मला वाटतं 1 2 3 4 5 6 चेंडू खेळलाय दयानंद आणि फक्त 4 धावा काढल्यात. खरोखरच दयानंदला देखील वाटत असेल की काय नेमकं चाललंय आणि काय घडतंय. पुढचा चेंडू कार्पेटच्या साहाय्याने चेंडू खेळला, चेंडू जातो मिड विकेटच्या चेंडू इथे मिसफील्ड हलकेशी होते, परंतु एका धावेवर 2 धावा मिळाल्यात.
धावसंख्या आहे 37. मला वाटतं 4 षटकांच्या समाप्तीनंतर जय बजरंग गोडसे संघाचा स्कोर होतोय 37 आणि जिंकण्यासाठी 38 धावांचं लक्ष ठेवलंय ते जय हनुमान भावाळे संघाला. दरम्यान आमच्या इथे अतिथी आहेत, इथे मान्य श्री अजयजी पाटील साहेब आहेत, इथे कृषी उत्पन्न बाजार समिती भिवंडी संचालक चाविंद्रा फोर्टीपरचे खेळाडू मान्य श्री अजयजी पाटील साहेब, आम्ही आमचे शब्द सुमराने तुमचे आम्ही स्वागत करतो. कृषी उत्पन्न बाजार समिती भिवंडी संचालक आणि आमचे 40+ चाविंद्रा 40+चे खेळाडू. दरम्यान आमच्या इथे व्हॉइस ऑफ कासने श्री सचिन गोंधळे यांचं इथे आगमन होते. दरम्यान मी विनंती करतो शेळूमाता वर्ल्ड संघाचा कर्णधार आणि गावदेवी रांजणोली, शेळूमाता वर्ल्ड संघाचा कर्णधार आणि गावदेवी रांजणोली संघाचा कर्णधार दोघांनी आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये इथे यायचं आहे. मी गणेश पाटील आमचे मित्र सहकारी गणेश पाटलांनी इथे बघतोय. चला, शेळूमाता वर्ल्ड संघाचा कर्णधार मला वाटतं दोन्ही उपस्थित आहेत इथे आणि गावदेवी रांजणोली संघाचा कर्णधार दोघांनी टॉस विन साठी यायचं आहे. फोडून नका देऊ, तसेच द्या. वेलकम गणेश पाटील, आमच्या कासने महादेव कैलासवासी महादेव स्मृती चषकामध्ये तुमचं हार्दिक स्वागत. वेलकम. रांजणोली संघाचा तडा ऑलराऊंडर कर्णधार आहे गणेश पाटील आणि इथे आगमन झाले. बघूया आपल्या खेळामध्ये किती परफॉर्मन्स दाखवतात, खेळामध्ये किती दम आहे त्यांच्या, ते आपल्याला इथे दिसेलच. दरम्यान शेळूमाता वर्ल्ड संघाचा कर्णधार आणि रांजणोली संघाचा कर्णधार यांनी कृपया आमच्या टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. धन्यवाद. यानंतरचं सूत्रसंचलन कॉमेंट्री ओव्हर टू सचिन गोंधळी. धन्यवाद. चला, क्षेत्ररक्षण लावून घ्या दोन्ही अंपायर्स. सुंदर असं टॉस उडवायला जाऊ का सचिन. दरम्यान आता यानंतरचा जो सामना होईल त्या सामन्याचा टॉस उडवण्यासाठी रांजणोली संघाचा कर्णधार आणि शेळूमाता वर्ल्ड संघाचा कर्णधार, रांजणोली संघाचे कर्णधार इथे उपस्थित आहेत. कॉइन बॉक्स. चला, गणेश पाटील इथे माझ्यासोबत आहेत. ऑल द बेस्ट तुम्हाला, बेस्ट ऑफ लक. आणि नरेंद्र, बऱ्याच वर्षांनी भेटतोय, खूप बरं वाटलं. पुन्हा एकदा क्रिकेटच्या ग्राउंड टॉसबॉक्समध्ये स्वर्गीय आणि अजय पाटील साहेबांना, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक आणि चाविंद्रा 40+ चाविंद्राचे खेळाडू आहेत, विनंती करतो त्यांनी दोन्ही कर्णधारांचे शुभेच्छा देऊन त्यांचं टॉस उडवायचं आहे. एकीकडे आहे महादेव स्मृती चषक आणि दुसरीकडे अमर स्पोर्ट. काय, कोण पहिलं बोलणार आहे? काय पाहिजे तुम्हाला, काय बोलणार? अमर स्पोर्ट पाहिजे. अमर स्पोर्ट्स नाही आलाय. स्वर्गीय महादेव स्मृती चषक. अपेक्षेप्रमाणे आपण टॉस शेळूमाता वर्ल्ड हारलेला आहेत. मी गणेश पाटील, धन्यवाद. आपण आसनस्थ व्हायचंय. मी गणेश पाटील तुम्हाला विचारतो, काय रणनीती असेल? गोलंदाजी. काय त्याच्या मागचं कारण? काहीच नाही, टॉस जिंकल्यानं सगळं गोलंदाजी घेता. बघू, आपण पण तसंच केलं. कोणी असे गोलंदाज आहेत मला माहित आहेत, पण तुमच्या तोंडून मला ऐकायला आवडेल. आहे नीलखंड आहे, विनायक आहे, द्वारकानाथ आहे, बाळा आहे. कितीपर्यंत मातब्बर संघ आहे शेळूमाता वर्ल्ड? सगळेजण ओळखतो, पाळेमुळे सगळे माहिती आहेत. किती धावांपर्यंत तुम्ही रोखाल त्यांना? कमीत कमी 10 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. तरी पण आकडा सांगितलं तर बरं होईल. 40 पर्यंत. 40 पर्यंत. नक्कीच. ऑल द बेस्ट गणेश पाटील. काय या आमच्या आयोजनाविषयी, जे अमर स्पोर्ट्स कासने संघाने स्वर्गीय महादेव स्मृती चषकामध्ये जे आयोजन केलंय, 1-2 शब्द तुमच्याकडून कमिटमेंट थोडी ऐकायला मिळालं तर बरं होईल. प्रत्येक वर्षी खेळायला येतो, कारण हा संघ पूर्ण सीझन इथून 20 ते 22 किलोमीटर आमच्याकडे खेळायला येतोय. आम्ही पहिल्यांदाच येतो, तरी काही संघ इथं येत नाही. त्या संघांना मी सांगू इच्छितो की तुमचा ओपनिंगचा सामना असून सुद्धा तुम्ही आले नाही. असे काही संघ असतात की ते येत नाहीत आणि आमदार चषक, खासदार चषक, दमन दौऱ्याला ते टीम येतात,
तर माझी अध्यक्ष कमिटीला यांना अशी विनंती आहे की अशा संघांना आमदार चषक असू दे, खासदार चषक असू दे किंवा दमन दौरा असू दे, तिथे एंट्री देऊ नये. आणि मैदानाबद्दल जर बोलायचं झालं तर काय झाडी काय डोंगर का हॉटेल, असंच मैदान, सुंदर असं मैदान आहे, चौबाजूला डोंगर आहे, झाडी आहे, सुंदर मैदान. धन्यवाद कमिटमेंट दिल्याबद्दल गणेश पाटील. ऑल द बेस्ट तुमच्या संघटने. नरेंद्र, एक दोन प्रश्न फक्त बोला, कधीतरी बोलायची संधी मिळते. काय कितपर्यंत टार्गेट ठेवाल? आम्ही 45+ करण्याचा प्रयत्न करू. 45+ कोणी बॅट्समन मला नाव माहिती आहेत पण तुमच्या तोंडातून नाव ऐकेन मी. नरेंद्र, इंद्रपाल, मंगेश आणि संजू. नक्कीच 40+ पर्यंत तुम्ही मजल मारा. ऑल द बेस्ट तुमच्या संघासाठी. ओव्हर टू कॉमेडी ब्लॉस. यानंतरचा जो सामना चालू आहे तो सामना आहे गोरसई वर्सेस भावाले. गोरसई संघाने भावाला संघासाठी 37 धावांचं लक्ष ठेवलंय आणि यानंतरचं सूत्रसंचलन व्हाईस ऑफ कास्टने आमचे मित्र जीवलग सचिनजी गोंधले हात जोडतायत माझ्या पुढे. हरकत नाही, सचिनजी गोंधले यांच्याकडे. धन्यवाद. धन्यवाद नारायण पाटील सर. अच्छा, सकाळच्या सत्रामध्ये सुंदर क्रिकेट अमर स्पोर्ट कसने युद्ध भव्य स्वर्गीय महादेव दळवी स्मृती चषक 2024 मध्ये आपण पाहत आहात. उशिरा जोडलेल्या युट्यूबच्या माध्यमातून असतील किंवा लाईव्ह प्रक्षेपण पाहणाऱ्या प्रेक्षकांचं मी पुन्हा हार्दिक स्वागत करतो. सुरू असलेला सामना जय हनुमान भावाळे वर्सेस जय बजरंग गोरसई, दोन्ही बलाढ्य असे संघ. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट संघटनेमध्ये अनेक वर्ष क्रिकेट खेळत असतात. एकामेकांचे कच्चे दुबे पक्के दुबे माहीत असणारं हे दोन्ही संघ. सामना सुरू होते, पंच इशारा करतायत. फलंदाजीसाठी स्ट्राईकला आहेत विजय, नॉन स्ट्राईकला मनोज, गोलंदाजीसाठी अनंत सज्ज होत आहेत. पहिला चेंडू इथे मात्र विजय याने खेळून काढला. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग जातो. एका टप्प्याच्या सायने 4 धावांसाठी चौकार. स्वतःच्या आणि संघाचं धावांचं श्रीगणेशा करतो चौकाराने विजय. आणि इथे मात्र पहिल्या चेंडूवर चौकार. पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा विजयने चांगली फलंदाजी केली होती. इथे मात्र आखूट टप्प्याचा चेंडू, बॅटची कडा घेतली. शॉर्ट थर्मॅनच्या रिझर्व्हमध्ये क्षेत्ररक्षक आहेत तिकडे, एकापेक्षा जास्त काही मिळणार नाही. आणि एका धावेवर समाधान मानायला लागलंय ते विजय याला. विजय चांगले फलंदाज आहेत. जे हनुमान भावाले म्हटलं तर आमचे परममित्र सोमनाथ भालेकर असतील, तानाजी भालेकर असतील, हे सुद्धा नेहमी क्रिकेटसाठी आपलं सर्वस्व आणि 100% योगदान देण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. अप्रतिम क्रिकेटपटू आहे सोमनाथ. आणि तानाजी सुद्धा आमचे मित्रच आहेत. आता स्ट्राईकवर मनोज येत आहेत भावालेसाठी. मनोज सुद्धा एक विस्फोटक फलंदाज म्हणून त्यांची ख्याती होती तालुका क्रिकेटमध्ये. अनेक वर्षानंतर त्यांचं क्रिकेट आज आपल्याला पुन्हा या कासनेच्या सुसज्ज अशा मैदानावर पाहायला मिळालंय. इथे मात्र हा चेंडू आणि पॉइंटचा क्षेत्ररक्षक कुठल्या प्रकारची चुकी करत नाही. मनोजला माघारी परतावा लागेल. चेंडू पडल्यानंतर आतमध्ये आला होता, बॅकफुटला गेले होते मनोज. पंच करायचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक उपस्थित आणि मनोज हा शून्याचा चष्मा घालून मैदानाबाहेर परततोय. भावाले संघाला मनोजच्या रूपाने मिळतोय. लक्ष्मण येत आहेत मनोजाची जागा भरून काढण्यासाठी. धावसंख्या 5, 38 धावांचं टार्गेट आहे संपूर्ण आमोस्पोर्ट कासने संपूर्ण चषकाला. आणि चालू असलेल्या दोन्ही संघांना विस्फोटक फलंदाज पिसे गणेश दादा पाटील यांच्याकडनं शुभेच्छा आलेल्या. धन्यवाद गणेश दादा पाटील. इथे मात्र हा चेंडू खेळून काढतायत. थोडीशी फंबल झाली. एक धाव पूर्ण, दुसऱ्या प्रयत्न होईल का? विजय सहज 2 धावा पूर्ण करतायत आणि 2 धावांवर समाधान. थोडंसं असं क्रिकेट आपल्याला या 40+ क्रिकेटमध्ये पाहायला मिळतं. तरी मैदानाचा विचार केला तर स्वर्गीय
महादेव दलवी भाऊसाहेब स्मृती क्रीडांगण हे आपण पाहता सुसज्ज असं सर्व खेळांसाठी उपलब्ध करून मिळणारं हे मैदान आहे. मग कबड्डी असेल, क्रिकेट असेल, अंडरआर्म बॉक्स, अंडरआर्म षटकार, सर्व खेळांसाठी निशुल्क असं हे मैदान उपलब्ध करून देत आहेत दलवी बंधू, अर्थात अमोल दलवी आणि भूषण दलवी. इथे मात्र चेंडू पडल्यानंतर उचली घेतोय, यष्टीरक्षक कुठल्या प्रकारची चुकी करत नाही आणि अजून एक निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या 7 वर पोहोचते, अजूनही 31 धावांची आवश्यकता आहे. पुढील चेंडू, गोलंदाज सज्ज होत आहेत. अनंता शॉर्ट रनअप आहे. पुन्हा आखूड टप्प्याचा चेंडू, शॉर्ट ऑन पुल करायचा होता, बॅटच्या पट्ट्यामध्ये आला नाही. एक धाव तर पूर्ण केलीये आणि एका धाव्यावर समाधान. विजयाला माहिती आहे त्याची विकेट किती महत्वाची आहे. पहिल्या चेंडूवर चौकार जरूर विजयच्या बॅटमधून आला, त्यानंतर रोखण्यामध्ये यश आलं अनंताला. विजय आणि लक्ष्मणची ही जोडी, मनोज बाद झाल्यानंतर थोडंसं अडचणीचा सामना करतोय. 8 धावा धावफलकावर जरूर पूर्ण झाल्यात, मात्र अजूनही 3 षटकामध्ये 30 धावांची आवश्यकता आहे. प्रतिषटक 10 धावांची सरासरी गाठणं आवश्यकता आहे जर सामना जिंकायचा असेल भावाळी संघाला, तर जे हनुमान भावाळी संघाला. अमर क्रीडा मंडळ आयोजित ही भव्य स्वर्गीय महादेव दलवी स्मृती चषक 2024 सर्व स्पर्धकांसाठी, पाठीराख्यांसाठी भोजनाची व्यवस्था अमर क्रीडा मंडळ तर्फे करण्यात आलेली आहे. सर्वांनी भोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे. परेश गगे यांचं शुभ आगमन झाले, वेलकम परेशजी. आमचे परम मित्र अक्षयजी गगे यांचं सुद्धा शुभ आगमन झाले. तसेच जय मल्हार तुळशीदासजी गगे साहेब, वेलकम. जय मल्हार. पिसे येथून महेंद्र पाटील आणि गणेशदादा पाटील, एक 40+ विस्फोटक फलंदाज गणेशदादा पाटील यांच्याकडनं संपूर्ण आयोजन नियोजन आणि सुरू असलेल्या दोन्ही संघांना शुभेच्छा आलेल्या गणेशदादा पाटील पिसे. कालच त्यांच्या सर्व्हिस सेंटर, लिझा सर्व्हिस सेंटरचं उद्घाटन झालं, त्या प्रसंगी आम्ही तिकडे भेटलो होतो. त्यांनी आजच्या ह्या स्पर्धेविषयी आम्ही चर्चा केली. गणेशदादांनी सांगितलं की आम्ही रविवारी या मैदानावर उतरणार आहोत आणि जिंकण्याच्या उद्देशाने, खऱ्या अर्थाने कासण्यातून बक्षीस नेण्याचं त्यांचं मानस गणेशदादा पाटील यांचं नेहमीच असतं आणि या वर्षी सुद्धा त्यांचं मानस आहे. पण संघातील खेळाडू आणि संपूर्ण संघाने एक संघ होऊन जर क्रिकेट खेळलं तर मात्र त्यांचं स्वप्न साकार होऊ शकतं गणेशदादा पाटील यांचं. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज लक्ष्मण येत आहेत. फलंदाजीसाठी स्ट्राईकवर सुद्धा लक्ष्मण आहेत. लक्ष्मण विरुद्ध लक्ष्मण. पुढील चेंडू, दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू, आखूड टप्पाचा चेंडू, शॉर्ट ऑन पुल गेलाय. चेंडू जातोय काऊ कॉर्नरच्या रिजेमध्ये एकच धावेसाठी. की विजयाला माहिती जास्तीत जास्त स्ट्राईक त्याने घेणं गरजेचं आहे. आखूड टप्प्याचा चेंडू, लक्ष्मण थोडासा अचंबित झाला होता. चेंडू पडल्यानंतर बॅट सिग्नलसाठी पाहिजे की मोठा फटका एक्झिक्यूट करायचा होता, त्याच्यामध्ये कन्फ्युजन झालं, मात्र एक धाव रोखू शकले नाही. पुढील चेंडू, लक्ष्मण सज्ज होता विजयसाठी. इथे मात्र हा चेंडू फ्लिक केलाय. चेंडू हवेमध्ये होता, एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावचा प्रयत्न होईल का? हा ना, एकच धाव. एकेरी दुहेरीवर भर सुद्धा क्रिकेटचं ऑक्सिजन घेण्याचं काम चालू आहे. आणि का नसावं, क्रिकेटची ऑक्सिजन म्हणजे लाईफलाईन जी आपण बोलतो, मुंबईची लाईफलाईन, लोकल ट्रेन, अशी क्रिकेटची लाईफलाईन जी आहे ती एकेरी दुहेरी आहे, सिंगल डबल. इथे मात्र हा चेंडू विरकावण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र 20 जज होत आहे. चेंडू एका टप्प्याच्या साहाय्याने 4 धाव्यांसाठी जातोय. स्क्वेअर लेगच्या रिझन मधून हा चेंडू फरार झालाय. क्षेत्ररक्षक उपस्थित असतानाचा मिळणारा हा चौकार. इथे मात्र आखूड टप्प्याचा चेंडू होता. पुन्हा छोटा पूल करण्याचा प्रयत्न. गोलंदाज सज्ज होते, एक धाव पूर्ण होते. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का?
नाही होणार आणि एका धावेने धावसंख्या 15 पोहोचते. दुसरं षटक मार्गस्थ आहे. लक्ष्मण पहिल्या चेंडूवर 1 धाव, दुसऱ्या चेंडूवर सुद्धा 1 धाव, तिसऱ्या चेंडूवर मागील चेंडूवर आपण पाहिलं तर 4 धाव आणि आत्ताच्या ह्या चेंडूवर 1 धाव, अशा 4 चेंडूमध्ये धावा 7 खर्च केलेत. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल, कारण दुसरं षटक आहे आणि विजय आणि लक्ष्मणची जी जोडी मैदानावर आपण पाहतात पुन्हा सज्ज होतात. लक्ष्मण आता विजयसाठी. इथे मात्र हा चेंडू अपील करतायत आणि पंचांनी सुद्धा अपील उचलून धरली आहे. डाव्या एसटीच्या बाहेरच्या रोखाचा चेंडू होता, डावी एसटी सोडतो चेंडू आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या नियमाच्या अनुसरून स्पर्धा ही खेळवली जाते. म्हणजे डाव्या एसटीच्या बाहेरनं जर चेंडू गेला तर तो व्हाईट बॉल दिला जातो आणि विजयला त्याचा फायदा मिळाला आहे, म्हणायला हरकत नाही. धावसंख्या 16 पोहोचते. एक एक धाव किती महत्त्वाची असते. आपण अनेक आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे सामने पाहिले असतील, डोमेस्टिक क्रिकेटमध्ये सुद्धा पाहिले असेल, IPL मध्ये पाहिले असेल, ग्रामीण क्रिकेटमध्ये सुद्धा किती एक एक धावाने. इथे मात्र तडाखा 6 धावांसाठी बॅकवर्ड स्क्वेअर लेग पूर्ण करतोय, क्लिअर करतोय विजय आणि या षटकाराने धावसंख्या पुढे सरसावते ती 22. आतापर्यंत जर पाहिलं तर 5 चेंडू हाताळलेत लक्ष्मण. शेवटचा चेंडू अजून हाताळणं बाकी आहे लक्ष्मणचं, पण काय फटका खेळलेत. जणू माहीत होतं चेंडू एष्ट्या दाखवल्यानंतर, स्टंप दाखवल्यानंतर चेंडू कुठे पडणार आहे आणि त्यानुसार फलंदाजी विजय. इथे मात्र पुढे गेले. अगोदर टप्प्याचा चेंडू तर थोडा खाली राहिला चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता 2 षटकं समाप्त झाले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या धाव फलकावर पाहायला मिळते ती 22. 1 गड्याच्या मोबदल्यात 38 धावांचं टार्गेट दिलं होतं. 37 धावा गोरसई संघाने पूर्ण केलं. 38 धावांचं टार्गेट होतं आणि इथे मात्र जर आपण पाहिलं तर 22 धावा कंप्लीट केल्यात. अजून 16 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे. पाण्याची व्यवस्था करायची आहे. आपण पाहत आहात अमर स्पोर्ट्स कासने आयोजित भव्य दिव्य अशी स्वर्गीय महादेव दळवी स्मृती चषक, भाऊसाहेब चषक 2024. आज या स्पर्धेला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली शुक्रवार 13 डिसेंबर, तर 15 डिसेंबर अर्थात रविवारपर्यंत या संपूर्ण स्पर्धा आपण अनुभवणार आहात, पाहणार आहात. खूपच सुंदर असं दृश्य आपल्याला पाहायला मिळतं. मैदानाच्या आतमध्ये सुसज्ज असं स्वर्गीय भाऊसाहेब दळवी क्रीडानगरी सज्ज आहे आजच्या ह्या संपूर्ण स्पर्धेसाठी. गोलंदाजी मार्कवर येत आहेत गोलंदाज सुभाष. वॉर्मअप करतायत. आपण जर पाहिलं तर संपूर्ण स्पर्धा भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट संघटनेच्या नियमांच्या अनुसरून खेळवली जाते. अनेक नियम आहेत जे आंतरराष्ट्रीय क्रिकेटला नाही आहेत, पण मात्र 40+ आहेत. कारण 40+चे खेळाडूंना जास्तीत जास्त संधी मिळावी. 45हून अधिक वय असलेल्या खेळाडूंना संघामध्ये स्थान असताना त्यांना पहिल्या षटकामध्ये फलंदाजी आणि पहिल्या षटकाची गोलंदाजी मिळावी, यासाठीचे अनेक नियम सन्माननीय संस्थापक अध्यक्ष कुंदन पाटील साहेब यांच्या संकल्पनेतून, अनेक सहकार्यांच्या संकल्पनेतून ही आलेली. इथे मात्र चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघतोय. निर्धाव चेंडूची सांगता. चांगली सुरुवात केली आहे सुभाषाने. खास करून या संघटनेचे पहिले अध्यक्ष शरद भोईर साहेब यांचं खास करून उल्लेख करावा लागेल, कारण पहिला अध्यक्षपद भूषवताना या सर्व 32च्या 32 संघांना एक संघ बांधणं, सर्वांना एकत्रित आणून 40 वर्षावर क्रिकेटचं प्रचार आणि प्रसार त्यांच्या माध्यमातून शरद भोईर साहेबांच्या माध्यमातून झालं. त्यानंतर संस्थापक अध्यक्ष यांची सूचना असेल किंवा त्यांचं जे कार्य आहे ते सुद्धा खूप वाखणण्याजोगी कार्य कुंदन पाटील साहेबांच्या माध्यमातून सुद्धा झालं. इथे मात्र अकोट टप्प्याचा चेंडू बॅकवर्ड स्क्वेअरला खेळताय. क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव. का विजयला माहिती आहे तो जोपर्यंत खेळपट्टीवर असेल तोपर्यंत धोक्याची घंटा वाजेल ती जय बजरंग गोरसई संघाच्या डोक्यावर. एकेरी दुहेरीवर आता भर दिलं जातंय आणि का नसावं. धावसंख्या 23 पोहोचते. अजूनही 15 धावांची आवश्यकता आहे
10 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे. सामने रंगतदार अवस्थेमध्ये या मैदानात नेहमीच आपण पाहिलेत, अनेक सामने पाहिलेत. मग जितके जास्त रन्स होतील तितके सामने रंगतदार अवस्थेत पोहोचतात. मात्र जितके धावा कमी होतील ते सुद्धा सामने या मैदानावर आपण रंगतदार अवस्थेमध्ये पोहोचताना पाहिलेत, ते विसरून चालणार नाही. सुभाष हा चेंडू विरकावलाय, क्षेत्ररक्षक आहेत पण मात्र मिस जज करतायत. एक्स्ट्रा कव्हरचे क्षेत्ररक्षक दुसऱ्या धावेचा प्रयत्न सहज पूर्ण करतात. विजय यांची रन इन बिटवीन द विकेट पहा. विस्फोटक फलंदाज आहेत बावालेसाठी. अनेक वर्ष रेग्युलर क्रिकेट खेळले, ग्रामीण क्रिकेटमध्ये अनेक वर्ष क्रिकेट खेळलेले विजय आहेत. थोडेसे आता इथे फटका फसला होता म्हणायला हरकत नाही, पण एक्स्ट्रा कव्हरचे जे खेळाडू होते त्यांच्या डोळ्यांवर सूर्यप्रकाश आला, कुठेतरी थांबले, मात्र 2 धावा रोखू शकले नाही. या 2 धावेने धावसंख्या पुढे सरसवली आहे 25. इथे मात्र हा चेंडू विरकावून दिलाय. काय डॅशिंग फटका केलेत. स्क्वेअर लेगच्या पंचांच्या डोक्याच्या वरनं, क्षेत्ररक्षकाच्या डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरनं चेंडू केले 6 धावांसाठी. षटकार. आतापर्यंत चांगली गोलंदाजी सुभाष करत असताना या फटक्याने संपूर्ण मनोबल खची गेलंय जय बजरंग गोरसे संघाचं. कारण जय हनुमान भावाळे नावं तर आपण पाहू शकता. जय बजरंग गोरसे, जय हनुमान सारंगाव, जय हनुमान भावाले, अनेक बजरंग बलीच्या नावाने हे संघ नेहमीच क्रिकेट खेळत असतात. भावाले संघाचं पारडं जड आहे असं म्हणायला हरकत नाही. गोलंदाजी मार्फत सुभाष पुन्हा सज्ज होते विजयासाठी. इथे मात्र हा चेंडू खेळून काढतायत. लॉंग ऑफच्या रिझनमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुद्धा रॉंग एंड थ्रो होता. 2 धावेने धावसंख्या अजून पुढे सरसावली आहे 33. आता 5 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. 7-5चा इक्वेशन आहे. इथून चांगली गोलंदाजीचा सामना जय बजरंग गोरसे संघाला विजय करून देऊ शकतो. इथे मात्र हा चेंडू बुंदा मारलाय. खऱ्या अर्थाने यॉर्कर चेंडूचा सामना करताना विजय कुठेतरी बीट झालेत. निर्धाव चेंडू सांगता 6 चेंडू 5 धावांची आवश्यकता. जय हनुमान भावाळे संघाला, जय बजरंग गोरसे संघाला 5 धावा डिपेंड करायच्या आहेत. यापुढील सामन्यासाठी सज्ज राहायचं आहे. शुलूमाता वल वर्सेस गावदेवी राजनोली. आणि इथे मात्र शेवटचं षटक घेऊन येत आहेत गोलंदाज. इथे मात्र हा चेंडू जातोय मल्टिपल बाउंड 4 धावांसाठी. 4 धावेने स्कोर लेवल होते. 1 धावेची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. काय फटकेबाजी लक्ष्मण आणि विजयाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. लक्ष्मण सुद्धा चांगली फलंदाजी, चांगली साथ दिली विजयाला, म्हणायला हरकत नाही. पुढील चेंडू. इथे मात्र हा चेंडू आणि 1 धाव पूर्ण. अशा पद्धतीने जय हनुमान भावाले संघ विजयी झालाय. अभिनंदन भावाले आणि हार्डलक जय बजरंग गोरसे संघ पहिल्या फेरीमधून
गोरसे गावचे माजी सरपंच सन्माननीय आनंदा केने साहेबांना विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. सन्माननीय गोरसेवी गावचे माजी सरपंच अनंता केने साहेब, आपलं सहर्ष स्वागत आहे. तत्पूर्वी वल आणि राजनोलीमध्ये असलेला सामना नाणेफेकी जिंकले वल संघाने.